केदा येते हे बाली अजून झाकड झाकड पडून राहिली. बरं राहते नेमते येतो भेट घेतो जातो. काय करायचं नाही म्हणलं तर ऐकते नाही. झाली व काय हो बाले किती उशीर. पाय गाई ऑफिस सुटल्यानंतर आली इकडे. इकडचे इकडे झाली बरं घरी पण नाही गेली. हो ना सांग बरं ये धुई हात पाय चाल. अरे आली मी तुला माहित होतं मी येऊन राहिली म्हणून तू वाट पाहून राहिला होता. माय भाई मग काय तर म्या म्हटलं नाही आता ये कोई येते काय सांगा तर लागे मग त्याला माहित झालं तू येत म्हणून आले आत्या आणि म्हणते आत्या होय का कोण होय रे आद्या. आत्या म्हण आत्या आद्या. तोत्रा जे तो मम्मी सांग आत्या आली म्हणा. कुठे येते का मावशी अव अंधार आहेत सध्या अंग टाकलं ते आता लो ह्या साऱ्या जणी बसेलच होत्या. आधा घंटा अंग टाकलं ते भाऊ गेले ता बाबा संग कुठे गावात असती ना ती कुठे बसेल. हा ना असं का चल मी भेटतो ते आई आणि मी त्यासाठी साडी आणली मस्त. बरं केलं साडी आणली तर चालेल ना बोल ना पहिले हात पाय धु ना. हो मला पहिले हे कपडे बदलतो आणि हे करतो. कपडे आणले का तुझे हो सकाळी मग तुझा फोन आला ते येणार आहे तर मग मी सोबत एक ड्रेस घेऊन घेतला होता घरचा. म्हटलं हे खराब व्हायचं काम नाही रात्रभर राहिले काही समजाईन चालू झालं काय तर मी तर म्हणतो बाले थांब रात बस कोण कापड सकून चालली जाय. आता रातची काही द्याच जाशील बिचारे माझं नको टेन्शन घेऊ तू मी बरोबर करते. सकाळी जाऊन काय करणार आहे मी उद्या माझी अर्जंट मीटिंग आहे मला सुट नाही भेटत उद्या. काय होईनी अरे ताई मी येऊनच राहिली हालाच सांगेले आता आली आता आली या वाटच पाहून राहिलो तो आम्ही. शिटू चाट होई तिच्यासाठी हापिसातूनच इकडे आले म्हणते. चहा नका टू वहिनी मी जेवणच करतो आहे का काही स्वयंपाक. सकाळी आज माझा डबाच खरी राहिला लक्षच घाई घाई चालली आली तशीच म्हटलं जाऊ दे आता सकाळी बहिणीच्या हातच जेवते. स्वयंपाक राहिला अशी नाही व राहिला का नाही का दूध जा ना धुई हात पाय बात तर करतो मी. शिटू आण तिकडे लाव लवकर बाय हो माय सकाळपासून उपाशीच आहे काय व बाई कशी व. हे घ्या मावशी. हे काय पास नाही नाही मावशी हे काय पाहिजे म्हणजे माझ्या आवडीने आणली मी. तुम्हाला आवडली का. आवड्याचं नाही माय पण एवढी भारी साडी नाही पाहिजे मला साडीच शांत बाई काय काम आहे याचं. तुमच्या पोरीनंच आणली बाई ते आली तिकून ती सगळंच आणलं. घ्या एवढं आणलं लेकीनं हौशीनं तर. नाही बाई नाही एवढ्या भारी याचं काही काम नाही मी घालत बी नाही बाई. बाई मी एवढ्या भारी साड्या घालत बी नाही. आता घाला मग पोरीनं घेतली ना घाल जा. घ्या मी तर तुम्हाला स्वतः नेत होती दुकानात पण ते काय म्हटलं योग येणार नाही सुटी नेत भेटत मला जास्त ना आहे ना सांगलं तुमच्या. तर बाई आहे बाई एवढं धावपळ करत आल्या मा एवढी ड्युटी करा आई बापा भेट तुमची भेट घेणंच होती मला. घ्या काय बाई आता एकदा माझ्या घरी ये जा. येईन ना येईन माय बाई. आले चाल मग तुला बसून देतो मग. हो येतो वहिनी हो जाय तू आता बाले लय धावपळ करत आली काय माय नाही तर राह ना रातभर. नाही रात्रभर नाही राहत उद्या अर्जंट मीटिंग आहे मला राहता नाही येत मग इथून उशीर होईल म्हणून तो ऑफिस मधून इकडे आली इथं थोडा वेळ भेट घ्या मावशीची बघा आणि वापस. आता उद्या जातात का ह्या बाई रात झाली ना. हो मावशी उद्या ड्युटी आहे ना त्याच्यानं जास लागते. येते येते का आजी. हो ये बाई जाय अगदी तू घर पोचणे ना माय निश्चित देते बसून. हो म्हण माय बाई नाही ना नादासला विनते हो म्हण तू घर पोच देते म्हणा नेऊन. हो दिनून येते घरी येते मावशी. हो माय बाई बाई काळजी घ्या लय नका दगदग करू एवढे साहेबीन हा तरी बी सबन काम करता म्हणता. आम्हाला ठेवा ना बाया घ्या एवढा पगार मावतात. नाही मग आता काय घरात काय जास्त काही काम नाही आहेत काय होतातच. बा मावशी लय कंजूस आहे ते लय काय काय गाठोडं बांधून ठेवून राहिली ते काही आम्हाला नाही सांगत काही नाही सबन करते आणि ट्युशन घेते म्हटलं ट्युशन नाही घेते लहान लहान लेकराला शिकवते. ना बाई सांगितलं ना मले शांता बाई मी आणलं सांग बाई किती होत करू पोरगी. साजरा आहे माय बाई पण मी जीवाला जपत जात जा लेकरा बाईला आणा लागत होतं वा मा पाहिले तरी असते माय बाई पोरगन पोरगी आहे नाही. मी इकडूनच आली आणि शाळाही होती
त्याच्यानं नाही आणलं. आता पुढच्या वेळेस ना नकानी. बालती पाहायचा तर डब्बा भाजी सांडली नाही तर दुसरी पिशवी देऊ का? नाही नाही वहिनी जाते बरोबर. काही काम नाही आता इथून जायपर्यंत झाला शिंदायचं. सासूबाईनं केलं असेल काही, नाही तर खिचडी लागते मी. काही बोलतं का बा अतून जाऊन केदार स्वयंपाक करशील बरोबर आहे शिटूचं. पण न्यारी थैली घ्या लागत होती बाई. तो ते भेटलं ते कागदपत्र काही भाजी खराब होते नाही तर. नाही बरं येते हा. चाल बरं बाले, उशीर होते मग. तो ड्युटीचा डरच घेतला बा, नाही तर तो अतिशय माय बाई घेतलाय मी. माझं सगळं सामान घेतलं, तू नको टेन्शन घेऊ. सांग बाई पोरगी आली भेटीले लागे गेली ते धावपळ माय बाई. असंच असते बाई, असंच असते. राहिले का व शेटू अधिक महिन्यात आली नाही. याली एका दिवसासाठी आली ती घरी नव्हती माई न बोलावलं भावजईनं तर आली एका दिवसासाठी. पावनचार सांगलं की चालले गेली. सुट्ट्याच भेटत नाहीत ना बाई. मला बघती 8 दिवस होती का व शेटू, 8 दिवस बिना सुट्ट्याची. मला काही घेणं नाही म्हणे, गेलीच नाही. शेवटी मला वाटल्यावर मी तिला जबरदस्तीनं धाडलं म्हणे जाय म्हटलं बाले सरकारी नोकरी तोंडाची आहे का बाई. लागत नाही लोकाईले. ती माय बाई किती मा पोरीला का सहजासहजी लागलं माय. किती अभ्यास केले, किती परीक्षा दिल्या असतील माई, किती खेप नापास झाली तरी बी दे. आता लागल्यावर मग आता होते काय म्हणून दिले म्हटलं सुट्ट्या नको काळत जात जाऊ. लय साजरे राहता वा तुम्ही बी ननद भावजाई साजरे राहता बाई. ननद संग बाई असं भावजाई साजरी असली की मायराची राहते, नाही तर मायराची आशाही नाही राहत. आशा ठेवून काय करतं. भावजाईच्या भावाचं चालत नसते कोणत्या बी. किती काही नाकाना लिंबू शिरलं तरी भावजाईच्या पुढे नाही जात. किती काही भाऊ म्हणे ये बाई आणि तर ती गेल्यावर त्याचं काहीच चालत नाही. फक की बाई आली का काही. भावजाई अन्न केल्यावर जा वाटते का. भावजाई साजरी पाहिजे व बाई. तू लय साजरी आहेस माय बाई. जाऊ द्या बाई घरोघरी मातीच्या चुली. पण नाही हे साजरी राहते पोरी संग क्ले उगाच नाही. साजरी राहते व माय साजरी राहते. चला अंग टाका काही टेन्शन घेऊ का. सारायचं सारखंच असते अतून ततून. तसे शांताबाई घरोघरी मातीच्या चुन्यारी गोट, पण गरीब असलं की नाही गरीबाचं जरासं नाराज असते. नाही व बाई गरीब आणि श्रीमंत कायचा हो बाई. मना विचार आहेत त्या आपल्या. श्रीमंतच काय आलं आणि गरीबाचंच काय आलं. मन चांगलं तर शिळ्या भाकरीत आनंद राहील. नाही तर मग तुपासंग पूर्णाची पोळी असली तर त्याचा काही हे नाही. मनच चांगलं पाहिजे. गरिबी श्रीमंती नाही पाहिजे. कोणतेही भाव जायला मला तर हात जोडून विनंती असते की माय बाई हे पा ननद ये ना 2 दिवसासाठी तर तिच्या संग साजरा राहावं माय बाई. काही पाहिजे नाही नंदाईले, काही नस पाहिजे. आणि काही अपवादी आहेत बरं तसं सांगत मग. म्हटलं यशोदाबाई काही अपवादी आहेत. काही नंदाई भल्ल्या भावजल्या तरात देतात बरं. मग असं आहे ना, जती दात आहे तर ती चणे नाही, तर जती चणे आहेत तर ती दात नाही, असं जती आहे. ननद साजरी असली तर भाव ढंगाची नसते आणि भावजे साजरी असली तर नन ढंगाची नसते. काय करता सोळा पिठा जाऊ द्या. चला अंग टाका कोणा कायच्या बसेलच हा. शिटू यायचा बिस्तारा लावला ना. होय वरच्या रूम मध्येच तुमच्या जवळच झोपत्या. खालीच टाकते गाद्या. आणि हे म्हणत मी आणि ते काकाजी वरच्या झोपतो म्हणतात तिकडच्या रूम मध्ये बबड्या. बरं मग आजीन तू लागे तुमच्या पलंगावर पहा. आजीला काही खाली नेजवता येत नाही. आजी तू लागे तोल्या खोलीत मग तुमच्या पलंगावर नेजा. नो त्याचे बाबा आणि ते पाहुणे झोपतील मग वर चालते. ह्या बाईन लागे मी आमच्या खोलीत जमा. हा चालते नाही. शिटू सकून लवकर उठ बाई. इमली काकूच्या घरी आहे ते जेवण तो जाजो करू सरू लागेल. नाही तर मग मी चालली जाईन तर तू घरचं कर जो. हो आई हो. आणि म्हटलं मी सकाळी या बाईले घेऊन जाईन. साडी घेऊन देईन काही सामान घेऊन देईन. चालते नाही हो जा ना मग. मग तेच म्हटलं सकाळ लवकर उठजो भरभर करजो. तशी इमली म्हणे 2-2:30 वाजता जेवायला सांगत येणं. 2-2:30 वाजे लोक तर आम्ही जाऊन येतो. मग पाहता येते जसं झालं तसं. मग ती साडी देत ना का तुम्ही काढली होती ती पिवळ्या रंगाची खाची मामाच्या घरची. नाही ते नाही देत मी. स्वतः या बाईले दुकानात नेतो लगेच स्वतः त्याच्या मनानं त्याच्या पसंतीच्या साड्या घेऊन देतो. एकच कायले दुकानात गेल्यावर घेत ना त्या 3 काय वेळेला आपण घेत नाही का आपल्याला. त्या बाईला दिलं तर काय नाही.
आई त्या साडीवर बांगडा घेऊन त्याचा पेटीकोट ब्लाऊज सगळं घेऊन त्याचा त्या कुठे घरी गेल्यावर कसं करतील. बरं बरं जाय बरं पाय त्या बहिणीला का तर मग सकाळी नेतो मी त्या बाईले. हा दिनूला मसला पाहिजे मग दिनूसला सांगू की बरं राहते. आई ग तुझी गाडी पुसू का मी? ए रिकाम्या आंघोळ झाली सगळं झालं काय पुसा लागते काही काम नाहीये. चल आता बेटा घरी बस मग तू चालला नाही तर अभ्यास करून घे. मी तिकडून आल्या सगळं होमवर्क चेक करू जा. अगं आई सुट्टी आहे ना मला आज आता. करतो मी दुपारी करतो ना. हा करतो ना नाही हो. मी काय म्हणते तुम्ही किती येणार आहे? काय काम आहे? मी मासोईन येतो. काम काही नाही ना पण किती वाजता येता लेकर घरी येतात आणि जरा लवकर ये जा मग घरी. तुम्ही घरी आली बरं राहते मग. अरे घरी असले की धिंगामस्ती करत राहतात. ए सोमा इकडे तिकडे फिरायचं नाही घर टाकायचं नाही. का रे आली करे तुम्ही माझ्या घरी? अहो आजी माझी आई काल रात्रीच तर आली. रात्री किती वाजता आली मग? गावाचे लोक तर मीच बसले 11:30 वाजता. बाय 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 हल्टिंग ना आली वाटतं टाइम न सांग. एवढं काय गरज होती ते नाही यायची राहिली असती तर काय झालं असतं. आज तिची मीटिंग आहे कोणती म्हणून आली ते तिचा भाऊ आला. तो त्या हॉल्टिंग वापस गेला. बाई कमाल बाई या भाऊ बहिणीची तो कमाल बाई का रात्री आहेत आणि तो राहिला असता रातभर सम गेला असता तर काय त्याचं काय मी झालं असतो का? जाऊ दे ना तिकडे का मशीन त्याला काही. तू चालला का आज ऑफिसात? अहो मी चाललो 5 वाजले लेकर घरी आहेत ना येईल शिवाय काय. असं काय सुट्टी आहेत रे तुम्हाला? आमच्या शाळेत प्रोग्राम आहे त्या सुट्टी आहे आम्हाला आता. असं का मग घरी आहे का? ती घरीच आहे का बाई घरीच आहे का? हो दोघंही घरी जाऊ आम्ही. का मग मी म्हणलं राशन रातभर गेली तर एवढी तिले त्या बाईच्यात मग रात्री झाली नाही? हो आई रात्री झाली मला आज अर्जंट ऑफिसला जातो ना. हो ना माय रात्री मी 10 वाजे लोक बसली बाई छोटी लेकरायला म्हटलं झोपून राहा. जेवण खावणं झालं स्वयंपाक केला जेवण खावणं केली ते. हो सांगितलं मी आल्यावर तसा वहिनीने डब्बा दिला होता पण आता तो सकाळी आता नाश्त्यात खाला मी ते. म्हटलं सांगा आता डबा काय आणला लागते मी घरी असल्यावर का लेकरायला उपती ठेवीन का मी. साजरा स्वयंपाक केला लागे लेकरायला जीव घातलं तोही जेवला मी होती बोली. काल रात्री मी त्याच्या संग होती जेवली मग 10 वाजे लोक होती मी 10 वाजता गेली मग मी निजेली मग लागे तू आले तर मग मला माहित नाही. हो मला 11:30 मी हल्टिंग ना आली ना शेवटच्या. सोम्या जाय बरं जाय पाणी भरून घे मग तेवढं. आई मशीन लावता का? हो जा रे बटन दाबायला लावता काकुले तिच्या भला जीवार येते ना. येऊ दे ना आला तर मग काका काय बिल भरते का ते? बिल आम्ही भरतो. मशीन काका तिची एकटीची झाला मग मशीन म्हणजे का काय 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 एकट्याची आहे का इर दोघाची? हा काही बी जीवार येते ये ना आले तर खसकन लावत जाय मशीन लावायला मग पुढे कोण होतं? त्या दिवशी तो म्हणे आई दे मशीन लावायला आम्हाला पाण्याची पंचायत पडते. मी असं कसून गाठली का? लावत जाय तू बी मशीन. हो ना ट्रेन म्हणे त्या दिवशी आम्हाला बिल भरायला लागते आमचं पाणी होत नाही असं नाही तसं नाही बडबड करत बसली. पण माहिती मग माझ्यावर ते मी तर तिचा गोष्टी ऐकेल टँकर आणतो 500 रुपयाचा टँकर आणेन मी पण कोणाच्या गोष्टी नाही ऐकेन. हो तो आता माझ्या लय पैसा वय करून राहिला. 500 रुपयाचा काय टँकर आणायला लागते? दुसऱ्याने एवढी मोठी ईर खंदेला मोटर बसवेला आहे त्याच्या बटन्स दाबावं लागते फक्त. मग आता तुमच्या देराच्या ठाण्याचं काही चालू काय हे आहे का? लावत जाय मशीन पायी उगाच फालतूच. जाय मग तुला उशीर होत असेल. आज लेकरं घरी आहेत म्हणते. हो आज घरी आहेत ते पाहिजे चक्कर मार जा दोघे भाऊ घरी. ते येतीलच पण त्याचं तर कसं आहे म्हटलं तर लवकर येणार नाहीत नाही तर 2 वाजतापासून घरी बसतील. गेले वाटते आता. तो गेला ना वा त्याला का काम नाही का काही? ते बी काम आहेत ऑफिसात का तो का बसशील असते का? बी त्याचे काम आहेत. हो बरं मी म्हणतो मी चालली पाहिजे पोरांचे लेकरं कसं घरा उघड टाकतील ना जातील लक्ष ठेव तेवढं. बरं आज इकडेच थांबतो मग मी लेकराच्या अंग थांबतो. स्वयंपाक केला का तुझे? हो स्वयंपाक झाला मला सगळं झालं. हे बा तिथे झाकून ठेवायला सकाळी आम्ही रात्रीचं वहिनी डबा दिला तेच खाल्ला मग नाश्त्यात जेवणात झालं ते आणि पोरायसाठी हा गम स्वयंपाक करून ठेवला. हे आहे भाऊ आपलं वावर ना बापा. हे 1 सोय नाही 1 सोय हे 6 एकर आहे. तिकडे नदी खाली आहे 5 एकर. ते गावाला लागूनच आहे 4 एकराचं आखर जसं ते गावाला लागूनच आहे त्याच्याच मग कोटी आहे आपलं लागे 4 एकर आहे ते वावर समजा आखर ना बापा लय मोठं वावर आहे. मस्त आहे बापा वावराचं जमीन साजऱ्याच आहेत ना. हो देवाच्या कृपेनं चांगला आहे भाऊ. शांता ने ना बाईले तिकडे आंबे आहे वावरात चीच आहे बोर आहेत. आता सीजन नाही म्हणा पण झाड आहेत जसे टाको ना बाईले वावर. चला बाई. हो मोठा वावर लय मोठा आहे जमीन मग तुमच्या घरी? हो लय आहे बाई देवाच्या कृपेनं. या बाई. हो येतो. पाहिजे बाई नाली आहे आता ती टांग टाका लागे. हा बाई आपल्याला आदत आहे
वावराचं काय आपल्याला काय नवीन आहे का माय जंगलाचा जीव आहे तुम्ही नका काळजी करू तुम्ही पाहिजे माय मोठे लोकाला आदत नसते नाही हो बाई असं नका म्हणू माय बाई मला सबन आदत आहे बरं मी वावरातच काम करत असतो असं काही नाही की मी घरीच असतो नाही 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 तसं काही नाही वावरातलं काम गिम सबन करतो मी एवढ्या मोठ्या लोक असल्यावर बी वावरात काम करता का हो यशोदाबाई आता का मोठे काय कायच काच लहान लोक माय तुम्ही काही लावता वावर हाय माय तर काम करणार का तेव्हा आपण काम ना करसा मेहनत ना करसान तर ती पिकीन कशी आणि वावरात काम करायला आम्ही एकामेकाच्या वावरात जातो बाई असं काही नाही की बा लोकांच्यात नाही लोकांचे जातो मी आता मा त्या आलत्या सरेराण्या त्याचे मी जातो मला ते येतात माय हो का माय बाई एवढं मोठं घर एवढं मोठं सारं सारं माय तुमचं पोरग नोकरीवर घरी एवढी मोठी जमीन तरी मग जाता का बाई तुम्ही माय बाई बाई नाही तर काय जातो म्हणजे रोज जातो असं म्हणा माय माय मोठे लोक वावरात जातात मग आपले काय एवढं वाटू द्यायला लागते मला वाटलं बाई ह्या बाई नसते जात माय वावरात गिवरात एवढं मोठं तो घर आहे माय यायचं किती साजरं पक्क बांधील घर आहे माय इटीचं नाही पोरग नोकरीवर हाय मोठे लोक आहेत तरी मी बाई किती किती शांत स्वभावाची आहे किती साजरा आहे याच्या बाबतीत बाई मला असं वाटत आहे बाई मोठ्या लोकांच्या घरी जा लोकांच्या घरी कसं जावं बाई कसं बोला बसाव आता आमच्या घरी काय नाही माय खोपलं पण ती बाई साजरा आहे याचा स्वभाव साजरा आहे व माय मोठे लोक आहेत पण काही गर्व नाही